नमस्कार. काल रात्री डिनरमध्ये मी मिक्स पिठाची थालीपीठं बनवली होती. मुलांनी तर नखरे न करता खाल्ली, पण रावजींनी सुद्धा खूपच आवडीने खाल्ली होती. चला तर कसे बनवले होते बघूया. साहित्य बघून घेऊ काय लागणार आहे. सर्वात आधी मी त्यासाठी लागणारं एक वाटण तयार करून घेतलं होतं. त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला होता, कोथिंबिरीच्या काही काड्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या. हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून थोडं जाडसर असं वाटून घेतलं होतं. आता एका मिक्सिंग बोलमध्ये 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं होतं, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं, 1 वाटी तांदळाची पिठी घेतली होती, पाऊण वाटी मक्याचं पीठ घेतलेलं आणि पाऊण वाटी नाचणीचं पीठ घेतलं होतं. माझ्याकडे जी पिठं अवेलेबल होती ती मी घेतली. तुमच्याकडे बेसन पीठ असेल तर ते सुद्धा 1 वाटी यात घालू शकता, खूप छान चवीला येईल. आता यात मी हे वाटलेलं वाटण टाकून घेतलं होतं. 2 मीडियम साईजचे कांदे मी छान बारीक चिरून असे टाकून घेतले होते. कसुरी मेथी धुवून ठेवली होती ती टाकली आणि 2 मोठे चमचे पांढरी तीळ घेतले होते. तर हे सगळे मी चवीपुरतं मीठ घेतलं होतं. त्यानंतर मी मसाल्यांमध्ये हळद, धणे पावडर, जिरे पावडर, थोडासा कांदा लसूण मसाला हे सगळं घातलं. आता नंतर मी भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती. ताजी मेथी मिळाली तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता, खूपच सुंदर चव येते. तर 1 वाटी अशी कोथिंबीर माझी झाली होती. ही पूर्ण कोथिंबीर मी टाकून घेतली आणि थोडंसं तेल टाकून घेतलं. नंतर थोडं पाणी घालून हे पीठ मी सैलसर असं मळून घेतलं. नंतर 5 ते 7 मिनिटांसाठी मी ते झाकून ठेवलं होतं. आता 5 ते 7 मिनिटांनंतर मी ते बघितलं तर छान असं मुरलं गेलेलं होतं. आता छान एक रुमाल घेतला, तो पाण्यामध्ये भिजवून घेतला आणि त्यावर असे छोटे छोटे गोळे घेऊन छोटे छोटे थालीपीठ मी थापून घेतले होते. असं थालीपीठ थापल्यानंतर त्याला 4 ते 5 असे होल केले. तव्याला थोडं ग्रीस केलं तेलाने आणि गरम तव्यावरती अशा प्रकारे मी हे थालीपीठ टाकून घेतले होते. त्यानंतर वरतून मी असं होलमध्ये तेल सोडलं आणि थोडंसं तेल थालीपीठाला लावून घेतलं आणि छान खरपूस एक साईड दिली. दुसऱ्या साईडला टर्न केल्यानंतर ती साईड सुद्धा छान खरपूस अशी भाजून घेतली. तर अशा प्रकारे हा असा छान दोन्ही बाजूने मी खरपूस थालीपीठ भाजून घेतला होता. नंतर एका चाळणीमध्ये मी हे काढून ठेवले आणि बाकीचे सर्व थालीपीठे मी करून घेतली होती. तर अशी माझी कालची स्टोरी होती. मी या थालीपीठांसोबत मस्त घरचं ताजं दही, थालीपीठावरती हिरव्या मिरचीचा ठेचा आणि त्यावर शेंगदाण्याचं तेल असं हे ताट माझं पूर्ण झालं होतं. सगळेजण खूपच आनंदाने जेवले. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.